नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। विशेष म्हणजे मराठी भाषा उमेदवारांना येणं या पदांसाठी आवश्यक असणार आहे। 38,600 ते 1,22,800 या जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाच्या मार्फत भरपूर सारे अलाउन्सेस म्हणजे भत्ते देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। यामध्ये कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण प्रक्रिया आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसे की तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत गट क संवर्गातील विविध पदं सरळ सेवे पद्धतीने भरली जाणार आहे। यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरून अर्ज मागवले जात आहे। यासाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। आता या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत कनिष्ठ अभियंता विद्युत आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे। या पदांसाठी उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच 38,600 ते 1,22,800 या स्केलनुसार पगार देखील दिला जाणार आहे। यामध्ये कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी 8 तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी 4 जागा असणार आहे। विशेष म्हणजे कायमस्वरूपी अशी ही पदभरती असणार आहे। यासाठी 5 जानेवारी 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे, तर 4 फेब्रुवारी 2026 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून देखील प्राप्त होणार आहे। यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1,000 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। बाकी संपूर्ण सूचना, संपूर्ण जाहिरात, वेळोवेळी अपडेट तुम्हाला या संकेतस्थळावरून दिले जाणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता, कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजेच ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल हे जे पद आहे 8 जागा असणार आहे आणि या जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे। या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्युत म्हणजेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि मराठी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे। पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजेच ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल हे असणार आहे आणि यासाठी 4 जागा भरल्या जाणार आहे। या 4 जागांचं देखील विभाजन तुम्हाला कॅटेगरीनुसार या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे। याही पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि मराठी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, या सर्व पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतेवेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे, कारण याच मोबाईल नंबरमार्फत आणि ईमेल ॲड्रेसमार्फत फ्युचरमध्ये तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेकडून अपडेट दिले जाणार आहे। वयोमर्यादेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 38 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे, तर मागास प्रवर्गातील उमेदवार मात्र 43 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करू शकता। यामध्ये तुम्ही टेबलमध्ये बघू शकता, या व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार, पदवीधर अंशकालीन आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांना देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। बाकी संपूर्ण सूचना म्हणजेच आरक्षणाच्या बाबतचे जे तपशील आहे, काय प्रोव्हिजन असणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। निवड पद्धतमध्ये तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतली जाणार आहे। या एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे। 1:3 या रेशोप्रमाणे उमेदवारांना या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे। विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत उमेदवारांची ह्या पदासाठी घेतली जाणार नाही, कारण ही सरळ सेवा पदभरती आहे। मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्याची देखील लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते। तुमच्या माहितीसाठी ही PDF देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। बाकी अर्ज करतेवेळी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे। संकेतस्थळाची लिंक तुम्ही या ठिकाणी बघू शकता। संकेतस्थळावरती आल्यावरती 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे।
यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांना प्रोफाईल तयार करायची आहे. ज्या उमेदवारांनी अगोदर प्रोफाईल बनवलेली आहे अशा उमेदवारांना प्रोफाईल अद्ययावत करायची आहे. त्यानंतर तुमचा अर्ज सादर करायचा आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया असेल ती पूर्ण करायची आहे. यामध्ये फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील, डॉक्युमेंट असतील, कशा पद्धतीने अपलोड करायचे, त्याची साईज किती असायला हवी याचे संपूर्ण गाईडलाईन्स देखील तुम्हाला याच PDF बघायला मिळणार आहे. परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या PDF बघू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे याची देखील लिस्ट तुम्हाला या PDFची शेवटी बघायला मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.